नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अलेवन ऑर्गॅनिक प्रतिनिधी मनोज पाटील. आज आपण आरगमध्ये एका ऊसाच्या प्लॉटमध्ये आलो आहे. तर या ठिकाणी अलेवन ऑर्गॅनिकची जर्मन टेक्नॉलॉजी वापरली होती. तर आपल्यासोबत शेतकरी जात आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांना आलेला अनुभव. दादा नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम तुमचं नाव सांगा. माझं नाव सुदर्शन अण्णासू शेट्टी, राहणार आरग, तालुका मिरज, जिल्हा सांगली. ओके. आणि मोबाईल नंबर 95 88 66 73 72. हा जो तुमचा ऊस आहे ही लागण कधीची आहे? लागण माझी 16 मेची लागण आहे. ओके. आणि या ठिकाणी आपण अलेवन ऑर्गॅनिकचे ऊस स्पेशल अल्ट्राकेन त्याची आळवणी किती झाल्या? त्याची आळवणी एक आळवणी झाली होती आणि एकच फवारणी झाली होती. पण दुसऱ्या फवारणीच्या वेळेस अति पाऊस चालू झाला, त्यामुळे फवारणी करता आली नाही आणि आमच्या रानामध्ये पाणी म्हटल्यामुळे दुसरी आळवणी सुद्धा मला करता आली नाही. तरी पण केवळ एक आळवणी आणि एक फवारणीवर आज हा माझा ऊस जवळपास गेलेला होता. अति उष्णतेत हा गेलेला ऊस सुद्धा या अल्विरांच्या या ट्रीटमेंटमुळं आणि केवळ एक फवारणी आणि एक आळवणीवर हा माझा आज ऊस हा उभा आहे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्याची पोचलेला आहे आणि चांगली तयारी झालेली आहे. मी हा विचार करलोय, जर पाऊस जर भरपूर नसता, म्हणजे अति पाऊस पडल्यामुळं मला ट्रीटमेंट करता आली नाही, जर ट्रीटमेंट केलं असते तर हा माझा ऊस आज एक नंबरला आमच्या गावामध्ये असत होता. आणि आपण ज्या वेळेला सुरुवात केली होती उन्हाळ्यामध्ये, ज्यावेळेला आपण पहिल्यांदा आळवणी दिली, ज्यावेळेला आम्ही पहिल्यांदा ऊस बघायला आलतो त्यावेळेला बऱ्याच लोकांनी तुम्हाला सल्ला दिला होता ऊस असा अति ऊन आणि पाण्याची कमतरता, त्यामुळे ऊस आमचा संपूर्ण पिवळा पडला होता. बऱ्याच लोकांनी येऊन सांगितलं की आता हा ऊस येत नाही आणि हा संपूर्ण ऊस काढून टाका आणि दुसरं पीक करा आणि नंतर मग पुढं 2-3 महिन्यानंतर तुम्ही आणि परत ऊस लावा, असं मला सल्ला देत होते. परंतु साहेब आले आणि त्यांनी साहेबांनी आम्हाला विश्वास दिला की तुम्ही अल्विरांचं एक फवारणी आणि एक आळवणी तरी बघा करून, आणि केल्यानंतर मला त्यातला फरक दिसला आणि आज अक्षरशः संपूर्ण चांगल्या पद्धतीने ऊस, जर माझी पूर्ण ट्रीटमेंट झाली तर यापेक्षा सुद्धा चांगला ऊस तयार झाला असता. फुटवा कसा आहे? समाधानकारक आहे काय? फुटवा खूप समाधानकारक आहे. सुरुवातीला अत्यंत फुटवे किरकोळ होते, थांबले होते, परंतु आळवणी केल्यानंतर आणि एक फवारणीनंतर भरपूर फुटवे आले आणि त्याची पोत सुधारली. म्हणजे जो का पिवळा होता तो सगळा संपूर्ण ऊस हिरवा म्हणजे पडत गेला आणि पानावरची तजेल पण वाढलं आणि पानं सुद्धा मोठी आणि रुंद पानं तयार झाली. आता सुद्धा पोत जबरदस्त आहे. पोत चांगले. फुटवा वगैरे जरा देऊया आपण शेतकऱ्यांना. फुटवा दाखवा जरा मोजून दावता साहेब, किती फुटवा? हे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि असं सगळीकडे सरास आहे. त्याच पद्धतीनं 14 15 13 सुद्धा माझ्या मते 15च्या वरच असतील. आता हा तर 15च्या वर आहे ह्या ह्याच्यातला. ओके ओके. आणि पोत कशी आहे ऊसाची? जाडी एक नंबर आहे. आता सध्या सुधारायला चालू आहे आणि त्यामुळे माझं एक जी आळवणी राहिली होती ती मी अलीकडे ह्या 4 दिवसामागं मी आळवणी घेतलेली आहे. खरं म्हणजे घेऊन असं वाटत होतं, परंतु आता एवढं चांगलं आलं तर अनेक आळवणी घ्यावी म्हणून गोमूत्र, गूळ आणि ते सॉईल स्पेशल अल्ट्राकेनचं ते वापरलेलं आहे. आणि त्याच्यासोबत आपण 05234 ते त्याच्यामध्ये 5-6 किलो करून मी सोडलेला आहे. फक्त सोडून 6वा-7वा दिवस आहे. ओके ओके ओके. म्हणजे ग्रोथ, पानाची रुंदी वगैरे आपण बघू शकतो. सुरुवातीला एकदम कमी होती, परंतु ज्या वेळेला एक आळवणी आणि एक फवारणीवर आता ही जवळपास 4 बोटाची आता माझी हे रुंदी झालेली आहे पानांची. ओके 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 ओके. तर तुम्ही समाधानी आहे? खूप समाधानी आहे. माझं प्रत्येक शेतकऱ्याला एकच सांगणं आहे की आपल्या ऊसासाठी असू दे, वेगवेगळ्या सर्व पिकासाठी आता रसायन खताच्या मागे न लागता आपण अल्विरांचं जे काय आता ही ट्रीटमेंट आहे तुम्ही सगळ्यांनी ती करावी आणि आपली जमीनसुद्धा वाचवायची आहे, वसुंधरा वाचवली पाहिजे. अत्यंत जास्तीत जास्त रासायनिक खतांमुळं आपली जमीन खराब होत आहे, परंतु अल्विरांच्या ह्याच्यामुळं जमीन आपली भुसभुशीत राहिलेली आहे. मला ते बघायला मिळालेलं आहे. जिथे एका वेळेस आळवणी पडली नाही तिथं रान घट आहे आणि जिथं व्यवस्थित आळवणी पडली आहे तिथं अगदी रान भुसभुशीत झालंय आणि मुळांची वाढ जोमाने होते, पिकांची वाढ जोमाने होते. आपण रसायन खताच्या न मागे लागता अल्विरांचं हे तुम्ही सर्वांनी ट्रीटमेंट करायची माझी इच्छा आहे. आणि आपली रसायन खत पण कमी वापरले नाही, खूप कमी. रसायन पीक अत्यंत कमी, म्हणजे 19-19 आणि 0 आता 0-12 सुरुवातीला नाही 19 एवढे एकच, तेही 6-6 किलो. त्याच्या पलीकडे आम्ही काही सोडलेलं नाही. आणि भरणीला काय वापरला होता का? भरणीला कोणतंही हे घातलेलं नाहीये. बर तरी पण आले भरणीला काही घालता नाही. नुकतं पाऊस चालू झालता, कसं कशी माझी भरणी व्हावं ही एकच अपेक्षा होती. एवढाच माझा निम्मा पण प्लॉट माझा पूर्ण भरणी झाला नाही.
पण जितकं भरणी करतात तेवढं मी केलेलं आहे, पण भरणीला पिसं मी कोणतंही खत घातलेलं नाही. हे पोत तर चांगला आहे ना, अजून जवळपास 2 महिने आपल्याकडे आहेत. माझ्याकडे 2 महिने आहेत. 2 महिने आम्हाला बीज लावून नंतर मी ऊस घालवणार आहे. ओके 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 ओके. तर तुम्हाला जो आलेला अनुभव आहे, आमच्या सर्व शेतकरी मित्रांची कथन केल्याबद्दल अल्विरॉन ऑर्गॅनिकच्या माध्यमातून तुमचा आभार मानतो. आणि तुम्ही येऊन प्रत्येक पिकाची पाहणी केली आणि आम्हाला आणखीन काहीतरी सजेशन दिलं किंवा एखादं आम्हाला आणखीन कोणत्या पद्धतीनं आता आणि काय वापरायचं, आता तुम्ही मला 0.34 सांगितलेलं आहे आणि त्यानंतर सोनाईट पोटॅशियम सोनाईट सोडायला सांगितलं, कारण केवळ 2 महिन्यामध्ये ऊस जाणार आहे. हे सुद्धा मला मोलाचे तुमचं हे मिळालेलं आहे आणि त्याबद्दल मी खूप खूप तुमचा आभारी आहे. धन्यवाद सर. आपण बघू शकतोय सरास ऊस अशा पद्धतीने आहे मित्रांनो. जवळपास 4 एकर ऊस आहे, 4 ते 5 एकर आरगमध्ये. ओके, थँक्यू.